ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय. मागच्या बैठकीत काय झालं ते अधिवेशनात सांगण्याची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक, राज्यपाल नियुक्त आमदार या संदर्भात चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर. इमेज बदलण्यासाठी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे दिली जबाबदारी. अंबानींच्या सोहळ्यातल्या डान्सवरून आशिष शेलार आणि नितेश राणेंचा तेजस ठाकरेंवर हल्लाबोल, तर टीका करणाऱ्यांच्या डोक्यावर उपचार करायला हवेत. आदित्य ठाकरेंचा पलटवार. वरळी हिट अँड रन प्रकरणातला फरार मुख्य आरोपी मेहर शहाला अखेर विरारमधून अटक. आई आणि बहिणीसह मेहरला मदत करणारे 12 जण ताब्यात. वरळी अपघात हे हिट अँड रनचं नव्हे तर हत्येचं प्रकरण. आदित्य ठाकरेंचा आरोप, तर 60 तास मेहर शाह कुठे होता? भास्कर जाधव यांचा सवाल. राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 3000 कोटींची मालमत्ता. रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी झाली? मुख्यमंत्र्यांना सवाल. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या ओबीसी नेत्यांना एकत्र आणल्याचे आपल्याकडे पुरावे. मनोज जरांगे पाटलांचा दावा. लातूरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत. मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज लातूरमध्ये. जेसीबीतून फुलं उधळत जंगी स्वागत. मनसेमधून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून पाहिजे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट. पुण्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली. अँटी चेंबरचा ताबा घेऊन ऑडी कारमधून येत होती ऑफिसला. कल्याण ग्रामीण मधल्या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश. 14 गावातल्या मालमत्तांचं 11 तारखेपासून हस्तांतरण. मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळात मांडला. करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चनी रोड, किंग सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं देणार. रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदींचा सन्मान. युद्धाने तोडगा शक्य नाही, मोदींनी पुतीन यांना सुनावलं. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा भेटीवर आक्षेप. बेलवडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण संपन्न, तर तरडगाव ते फलटण मार्गावर खासदार श्रीकांत शिंदेंची पायीवारी. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.